नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. तर आजची कथा खूप छान आहे, नक्की ऐका. एक दिवस मृत्यू देवतेने आपल्या दूताला धर्तीवर पाठवले. एक स्त्री मरण पावली होती. तिचा आत्मा आणायचा होता. दूत आला, पण तेथील परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला. त्याला लहान मुली, मृतावस्थेत झालेली आई जवळ बसलेल्या होत्या. एक बाळ त्या मृत महिलेच्या स्तनातील दूध पित होते. दुसरे रडत होते आणि तिसरे रडता रडता झोपले होते. तिचे सुकलेल्या डोळ्याजवळचे अश्रू होते. 3 लहान जुळ्या मुली आहे. मेलेली आई, तिचे पती आधीच मृत झालेले. कुटुंबात अजून कोणीच नाही. त्यांची काळजी कोण घेईल? त्या महिलांचा आत्मा मी कसा घेऊन जाऊ? तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्ही असे केले असते. या महिलेत 3 लहान जुळ्या मुली आहे. एक अजून तिला स्तनाला जोडलेली आहे, दुसरी तर रडतच झोपली आहे आणि तिसरी तशीच आईजवळ पडून आहे. अशा परिस्थितीत बघून मला 3ही मुलींची दया आली. दूताने मृत्यूदेवाला विचारले, आणि आपण त्या बाईला अजून थोड्या दिवस जगू शकत नाही का, जेणेकरून 3ही मुली थोड्या मोठ्या होतील? हे सर्व ऐकून देवदूताने मोठ्याने हसला आणि म्हणाला, जी देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले आहे, तू त्या देवापेक्षा जास्त हुशार झाला आहेस. देवाला सर्व माहीत असते, तरीही तू असे कसे बोलू शकतोस? त्याची तुला शिक्षा होईल, आणि शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू त्या मूर्खपणावर 3दा हसल्याशिवाय परत येऊ शकणार नाहीस. मग दूताला जमिनीवर फेकण्यात आले. तेथील एक चपरासी व्यक्ती उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्यासाठी बाजारात जात होता. वाटत होते त्याला एक माणूस नग्न अवस्थेत दिसला. तो दूतच होता. त्याला त्या व्यक्तीचा खूप दया आली. आपल्या मुलांसाठी उबदार कपडे, ब्लँकेट घेण्याऐवजी त्याने दूतासाठी कपडे आणि ब्लँकेट विकत घेतले. तो देवदूत माणूस म्हणाला, माझ्याकडे घर नाही, कुटुंब नाही आणि राहण्याची व्यवस्थाही नाही. या भयंकर थंडीत मी काय करू? यावरून चपरासी म्हणाला, काळजी करू नकोस, तू माझा आहेस. माझ्या घरी राहा. पण माझ्या मुलांसाठी आणि बायकोसाठी कपड्यासाठी आणलेले पैशातून मी तुझ्यासाठी ब्लँकेट आणि कपडे घेतले आहेस. मी आत्ता रिकाम्या हाताने घरी जातोय. तुझ्यामुळं माझी पत्नी नक्कीच रागवेल. चांगली बोलू दे किंवा वाईट असली, पण तू काळजी करू नकोस. काही दिवसात सर्व काही ठीक होईल. चपरासी किंवा त्याच्या पत्नीला माहीत नव्हते अजूनही की आपल्या घरी देवदूत आले आहे. यानंतर आनंदाचा महापूर येणार आहे. चपरासी दूताला घेऊन घरी पोचले आणि घडलेली सर्व घटना पत्नीला सांगितली. ती रागाने चिडली, खूप वाईट बोलू लागली. त्या दिवशी दूताला पहिल्यांदा हसला. तेव्हा मोचीने देवदूताला विचारले, तुला हसायला काय झाले? तेव्हा दूत म्हणाला, जेव्हा मी 3 वेळा हसेल तेव्हा सांगेन. देवदूत येताच घरी सुखाचे हजारो दारे उघडणार होती. पण मोचीची दोष नव्हता. त्याला वाईट वाटत होते की मला फक्त मुलांना कपडे आणि ब्लँकेट घ्यायचे दिसत होते. काय हरवले ते दिसत होते, पण त्याला काय मिळाले हे दिसत नव्हते. मी देवदूत असून त्याची पत्नी त्याच्यावर चिडत आहे हे बघून मला हसायला आले. 10 दिवसात मोचीने त्याचे सर्व कामे दूताला शिकवली. अवघ्या 10 दिवसात आणि अवघ्या काही महिन्यात तो खूप चांगल्या प्रकारची चप्पल बनवायला शिकला. त्याची चप्पल खूप प्रसिद्ध झाली. पूर्ण देशभर ही गोष्ट पसरली की चप्पल बूट इतर कोठेही बनत नाही. एका दिवसात बादशाहचा एक माणूस आला आणि म्हणाला की चप्पल चामड्याची खूप किंमत मौल्यवान आहे. ते सहजासहजी कुठेच मिळत नाही. कोणतीही चूक करू नकोस आणि सम्राट त्यातून बूट बनवायचे आहे. मी पुन्हा एकदा सांगत आहे, बूट बनवायचे आहे, चप्पल नाही. त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेला की त्यातून चमड्याने झाकले जायचे. मोचीने देवदूताला म्हणले की चप्पल बनवू नको, तू चूक करू नको, अन्यथा खूप मोठी संकटात पडू शकतो. बादशहाचे काम होते, पण तरीही देवदूताने चप्पलच बनवली. चप्पल बनवायचे पाहून मोचीला खूप राग आला. तुला फासावर चढवणार असे बोलून काठी उचलत तो देवदूताला मारायला लागला. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले की चप्पल बनवायची नाही, मग चप्पलच का बनवली? दूताला पुन्हा जोरजोरात हसायला लागला. एक माणूस सम्राटाच्या
घरातून धाव घेतला आणि म्हणाला, बूट बनवू नका, चप्पल बनवा, कारण सम्राट मरण पावला आहे. भविष्यात अज्ञात आहे हे आपण त्यांच्याशिवाय कोणीच माहीत नाही. माणूस भविष्यकाळाच्या आधारावर घेतो आणि सम्राट जिवंत असताना बूट लागत होते. पण आता तो जिवंत नाही. तेव्हा दूताचे पाय धरून माफी मागू लागला. मला माफ करा, मी तुम्हाला मला क्षमा करा. देवदूत म्हणाला, हरकत नाही, मी माझी शिक्षा भोगतोय. आणि तू आज पुन्हा हसला. मोचीने पुन्हा विचारले की हसण्याचे कारण. मी 3दा हसले की तेव्हा सांगेन. तो पुन्हा हसला आणि आपल्या भविष्यात माहिती नाही म्हणून आपण आकांक्षा बनवतो, ज्या निरर्थक असतात, कधीच पूर्ण होणार नाहीत. अशा आकांक्षा अपेक्षा आपण करतो, जे कधीच होणार नाही. ते तुम्हाला देवाकडे मागतात. अजून काही वेळ घडणार आहे असे आपल्याला वाटते. आपले नशीब आपल्यालाच न विचारत फिरत असते आणि आपण विनाकारण मध्येच आवाज काढतो. स्लीपरची गरज असताना आपण बूट बनवून घेतो. मरण्याची वेळ जवळ येत असताना आपण जीवनाची व्यवस्था करायला निघतो. देवदूत अचानक त्या 3 जुळ्या मुली आठवतात. तिच्यासाठी भविष्यात काय आहे हे मला कसे कळेल? मी विनाकारण उगाच मध्ये आलो वाटत होते. तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी 3 तरुणी मुली आल्या. तिघेही लग्न होणार होती आणि तिघीही त्यांच्या बूट बनवण्यासाठी ऑर्डर दिली असे. त्यांच्यासोबत एक वृद्ध स्त्री आली, जी खूप श्रीमंत होती. देवदूताने आता ओळखले, या 3 मुली आहे ज्यांना त्यांनी मृत आईजवळ सोडले आहे आणि त्यामुळेच मला शिक्षा भोगत आहे. ते निरोगी, सुंदर आणि विचारलेल्या 3 मुली कोण आहे? तर ती वृद्ध बाई म्हणाली, या मुली माझ्या शेजारच्या बाईच्या मुली आहे. ती गरीब स्त्री होती. ती इतकी आजारी होती की शेवटी तिच्या अंगात दूधही नव्हते. अशी परिस्थितीत इतकी गरीब होती की तिच्याकडे पैसे, कपडे काहीच नव्हते. फक्त 3 जुळ्या मुली होत्या. त्यांना दूध पाजत असताना तिचा मृत्यू झाला. पण मला 3 चिमुकल्या मुलींची दया आली. मला मूल-बाळ नाही म्हणूनच मी खूप प्रेमाने 3 मुलींना सांभाळ केला. आई जिवंत असती तर या 3 मुलींना गरीब, उपासमारीत आणि दारिद्र्यात वाढल्या असत्या. आई मरण पावली म्हणून 3 मुली मोठ्या संपत्ती आणि समृद्धीत वाढल्या आणि आता तिघीही मोठ्या वृद्ध महिलेच्या मालमत्तेचे मालक आहे. आणि लग्नासाठी सम्राट कुटुंबातील देवदूत ह्या तिसऱ्यांदा हसला आणि मोचीने सांगितले, तीन कारण आहे माझ्या हसण्याची. चूक माझी होती. नियती महान आहे. आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो आणि जे पाहू शकत नाही त्याचा विस्तार खूप महान आहे. आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही. मी माझ्या मूर्खपणावर 3दा हसलो आहे. आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता मी जातो. मोचीला बोलून देव निघून जातो. काही कारात चांगल्यासाठी करतात. भक्तांनो, आपल्या आजच्या कहाणीतून हे शिकायला मिळाले की आज घडलेल्या घटनांतून आपण ठरवू शकत नाही की भविष्यात आपल्यासाठी चांगले की वाईट. याचे उत्तर भविष्यात गर्भातच दडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक चांगला किंवा वाईट घटनेला प्रतिक्रिया देणे व्यर्थ आहे. आपले फक्त जे होते आणि त्याची साक्ष बनण्याचा प्रयत्न करायचा. गौतम बुद्धांनी नेहमी त्यांच्या शिकवणीतून एकच सांगतात, भूतकाळाबद्दल कधीही खंत करू नका आणि भविष्याचा जास्त चिंता करू नका. आजच्या क्षणात जगा आणि त्याच्याशी एक व्हा. हे एकमेव मार्ग आहे सर्व चिंतामुक्त होण्यासाठी.